हाय. काय आई. बोला बोला. काय चालू आहे? काय आज नवीन? रोज काहीतरी नवीन असतंच की. होय होय होय, अगदी अगदी अगदी. सध्या सगळं नवीन नवीनच आहे. रोज नवीन बातमी सगळ्या गोष्टींची. किंवा जुन्याच गोष्टींकडे नव्यानं बघायला लागलोय. हम्म. कोविडनी दृष्टी दिली आहे सगळ्यांना. नवीन हो. गोष्ट. मला ना एक एक गोष्ट अशी डोक्यात आली ना, हम्म. की ओव्हरऑल आपल्या सगळ्या पृथ्वीवर नाही का, हम्म. टोटल लोकसंख्या किती असेल, टोटल अख्ख्या पृथ्वीवरची, हम्म. आणि त्यामधले किती लोक काम करत असतील आणि किती लोक काम करत नसतील. हम्म. नेमकं कसं असेल नाही, नाही, किती एकतर लोक 7 खरंच बिलियन काम लोक आहेत करतात. हे आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरती साधारणपणे. हा तर 7 बिलियन लोक तर आहेतच. त्यातले हा खूप हा. लोक खूप कष्ट करत असतील. मात्र ह्या संपूर्ण पृथ्वीवरचे जे सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त रोजगार देणारे असे जर कोणी म्हटले, तर ते साधारणपणे हम्म. 1 किंवा 2% आहेत लोक. आणि ते 1 किंवा 2% लोक इतर लोकांना कामाला लावत असतात ह्या ना त्या स्वरूपात. असं त्याचं थोडक्यात हम्म. थोडक्यात उत्तर आहे. पण हा. असं आहे. खूप लोक काम करत असतात, पण ते खूप लोकांना कामाला कोण लावतंय हा महत्वाचा प्रश्न आहे. अगदी 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 अगदी. त्यामुळे पण अजबच आहे ना, हम्म. की विशिष्ट म्हणजे विशिष्ट लोक काम करतायत, आणि खूप लोक बिचारी ज्यांना काम करायची इच्छा असेल आणि तरी काम करता येत नसेल, अनेक प्रॉब्लेम्स असतील. हम्म. आणि जेवढी लोक आहेत ना, तेवढ्या लोकांच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र गोष्टी असतील. हम्म. प्रत्येक माणूस म्हणजे एक स्टोरी आहे. त्यामुळे केवढ्या स्टोऱ्या खर तर, हो. नाही, आणि हो. किती अजब अजब तऱ्हेची माणसं असतील सगळी. हम्म. हो, निश्चितच हा. असणार. मला असं वाटतं की ते प्रत्येकाने स्वतःच ठरवायचं ना, की आपली गोष्ट कशी पुढे सरकणार आहे किंवा आपली गोष्ट कशी आपण घडवणार आहोत. हे माझ्या मते सर्वांनाच ठरवायचं स्वातंत्र्य अजूनही आहे. पुष्कळशा प्रमाणात. कारण की आपल्याकडे ते पर्याय कायमच आहेत, की आपण कुठल्याही एका गोष्टीकडे, एखाद्या संकटाकडे किंवा एखाद्या मोठ्या एखाद्या गोलकडे आपण कशा प्रकारे बघतोय, ते अजूनही आपल्या हातातच आहे. त्यामुळे आपण ठरवूच शकतो, की आपल्याला काय करायचंय ते. ते इंटरेस्टिंगच आहे. पण मग एवढ्या सगळ्या माणसांमध्ये काहीच लोक प्रचंड यशस्वी होतात, आणि बरीचशी लोक प्रयत्न करतात आणि काही होत नाही. असं का होत असेल? मला सगळेच जण आपापल्या क्षेत्रात म्हणजे एकदम यशस्वी झालेत, मोठे झालेत, असं का नाही होत? बेसिकली यशाचं मापक काय किंवा तुझी परिभाषा काय करतोस त्याच्यावरती अवलंबून येते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात आपापल्या सीमांमध्ये यशस्वी होत असतोच काही प्रमाणात. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की अनेकदा आपण ज्याला यश म्हणतो आहे ते जर सगळ्यांना मिळालं तर मग तो एक माणूस यशस्वी असं कळणारच नाही ना. मग सगळ्यांचाच तेवढा स्तर उंचावलेला असेल. म्हणजे आदिमानवापेक्षा जर आत्ता बघितलं तर आत्ताची पृथ्वी एवढ्या सगळ्या विषमते सकट ही खरं तर हम्म. जास्त यशस्वी आहे. कारण की त्यांचे जे कोण पूर्वज असतील किंवा आपले जे कोण पूर्वज असतील त्यांच्यापेक्षा जास्त उत्तम आहार विहार आपल्याकडे आत्ता आहे. त्याच्यापेक्षा कमी गरिबी आपल्याकडे आहे. त्यामुळे तसं म्हटलं तर आपण यशस्वी आहोतच. आपापल्या पातळ्यांवरती आहोत. प्रत्येकाची यशाची परिभाषाच निराळी आहे. सगळ्यांनाच असं दैदिप्यमान यश आणि सगळ्यांनाच नोबेल पारितोषिक दिलं तर मग त्या पारितोषिकाचा काही अर्थच नाही ना. मग कुणालाच देऊ नका असं आहे ते. तसंच यश. आणि दुसरं असं आहे की जी माणसं आत्ता यशस्वी दिसत आहेत लौकिक अर्थाने त्या लोकांनी माझ्या मते एक खूप महत्वाची गोष्ट केलेली असते ती म्हणजे खूप अपयश सातत्याने पचवलेलं असतं किंवा पचवत असतात. खूप आर्थिक नंतर कौटुंबिक नंतर शारीरिक अशा अनेक प्रकारचं नुकसान झेललेलं असतं आणि पचवलेलं असतं. हम्म. आणि त्या सगळ्या सकट ते पुढे पुढे काम करत राहतात. त्याच्यामुळे कदाचित ते लौकिक अर्थाने यशस्वी दिसतात आपल्याला. थांबून राहत नाहीत. पुष्कळदा माणसं सुरुवात करतात एखादी गोष्ट करायला किंवा एखादं ध्येय गाठण्यासाठी. मात्र त्याला लागणारे जे सातत्यपूर्ण कष्ट आहेत ते सगळेच जण
तेवढे करतात किंवा तेवढा विचार त्याच्यामध्ये घालतात असं होत नाही. त्यामुळे लौकिक अर्थाने आपल्याला काही माणसं जास्त यशस्वी दिसतात आणि काही लोक कमी दिसतात असं मला वाटतं. असं आहे. शक्य आहे, बरोबर आहे. हम्म. पण काही लोक काळाच्या अशा मोठ्या पटावर कायमस्वरूपी राहिली आहेत किंवा राहतायत असं वाटतं, किंवा काय म्हणता येईल की काही वर्ष त्यांचं अस्तित्व राहतं ते गेल्यानंतरही. हम्म. काय कसं ते अचीव केलेलं असतं त्यांनी, काय नेमकं प्रक्रिया घडत असेल नाही? मला आताशा असं वाटायला लागलंय की ह्या लोकांचं जरी कौतुकच असलं, कारण की त्यांनी खूपच कमालीचं काम केलेलं असतं आपापल्या क्षेत्रामध्ये, तरी पुष्कळदा असं होतं की लौकिक अर्थाने यश त्यांना त्यांच्या त्यांच्या जगात किंवा त्यांच्या त्यांच्या जीवनात मिळालेलं नसतं. म्हणजे आज लोक म्हणतात की हा निकोला टेस्ला चांगला शास्त्रज्ञ होता, किंवा अमुक एखादा अभिनेता खूप चांगला अभिनेता होता, किंवा अमुक एखादा चित्रकार हा खूपच मास्टर होता एखाद्या गोष्टीचा. म्हणजे गोगॉनचं उदाहरण आहे की तो आयुष्यभर भरकटलेलाच होता. त्याला कोणीही उभं करायचं नाही. पॅरिसमध्ये आला तर त्याची पेंटिंग विकली जायची नाही, काहीच व्हायचं नाही. मात्र तो गेल्यानंतर अचानक लोकांना लक्षात आलं की अरे हे खरं तर किती वेगळं, आणि त्यांनी म्हणजे फारच वेगळ्या पद्धतीने सगळं रेखाटन केलंय चित्रांचं आणि एक वेगळ्या प्रकारचा आयाम दिलाय चित्रकलेला वगैरे वगैरे. सो यश आणि ते दैदिप्यमान यश हे कधी कधी तो माणूस त्याच्या हयातीत असताना त्याला ते उपभोगता येत नाही ना, त्याचा आजूबाजूचा समाज ते मान्य करतो की ते यश आहे. जसं की अगदी तुकारामांचं सुद्धा, आज आपण तुकारामांची गाथा मुखोद्गत असलेले लोक आहेत, अभंग माहिती असलेले लोक आहेत, पण तेव्हाच्या काळातली लोक त्यांची गाथा बुडवायलाच निघाले होते. तेव्हा त्यांना कुठलाही लौकिक अर्थी यश मिळालेलं नाहीच आहे. त्यामुळे काळाच्या पुढे असलेली ही माणसं आहेत, त्यांच्याकडनं ते काम करून घेतलं जातं माझ्या मते. त्यांच्या निमित्ताने ते काळाबरोबर समाज सगळा रेटला जातो पुढे, असं काहीतरी होतं. आणि दुसरं असं की त्यांच्या हयातीत ज्या लोकांना यश बघायला मिळालंय किंवा कीर्ती बघायला मिळाली, पैसा अमाप बघायला मिळालाय, त्या सगळ्यांनी खरोखर त्याच्यासाठी एक खूप मोठी किंमत मोजलेली असते. त्याची वाच्यता प्रत्येक वेळेला होईल असं होत नाही, मात्र त्याची किंमत अगदी रोज सातत्याने ही लोक मोजत असतात. म्हणजे आता समजा फेसबुकचा जो क्रिएटर आहे मार्क झकरबर्ग, त्याचं उदाहरण घेतलं आपण, चांगलं वाईट नंतर बघूयात आपण तो काय माणूस आहे वगैरे, मात्र त्यात एक आहे की तर आपण रोज नवनवीन कपडे घालतो. मार्क झकरबर्ग फक्त एकाच प्रकारचे कपडे घालतो, रोज एकाच राखाडी रंगाचा टी शर्ट आणि पॅन्ट. तो त्याच्यामध्ये काहीही बदल करत नाही. त्याच्या पुष्कळदा आहारात पण काहीही बदल नसतो. का तर त्याला हे छोटे छोटे निर्णय घेण्यात स्वतःचा वेळ घालवायचा नाही असं त्यांनी ठरवलंय. आता आपण कुठल्याही ध्येयासाठी एवढे व्रतस्थ जगू शकतो का, हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. किंवा अनेक नटनटे असतात जे अगदी खूप वयस्कर झाले तरी उत्तम बांधा प्रकृती राखून असतात. याचा अर्थ त्यांनी सातत्याने काहीतरी काम केलेलं आहे, ज्याच्याबद्दल काय म्हणता येईल त्याला, त्याच्यासाठी त्यांनी कष्ट केलेले आहेत, गोड खाल्लेलं नाहीये किंवा असं काहीतरी झालेलंच आहे नक्कीच. त्यामुळे त्यांना ते एवढं राखता आलेलं आहे. त्यामुळे ते मला असं वाटतं की प्रत्येकाचे त्याच्यात कष्ट आहेत, त्याच्यामुळेच ते तिथे माणसं पोचतात जिथे ती असतात माझ्या मते. बरोबर आहे, खरं आहे. पण म्हणजे सक्सेस मिळेल का नाही मिळेल हा वेगळा भाग झाला, पण पॅशनेटली करत राहणं काम हे महत्वाचं आहे. हो, माझ्या मते आपल्या शिक्षण पद्धतीत थोडी गंमत आहे त्या बाबतीत, किंवा आपल्या समाजामध्ये पण एक थोडी गंमत आहे त्याच्या बाबतीत. म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की 10वीची परीक्षा झाली ना की मग झालं, की मग सांगतात की मग सायन्स घे, 12वीची परीक्षा झाली की झालं. आणि असं कधी झालं नसतंच. यश हे असं टप्प्याटप्प्याने किंवा कुठल्या एका टप्प्यावरती मिळणार असं काहीही कुणी सांगितलेलं नसतं. किंबहुना यश, कीर्ती, पैसा, प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ह्यांच्या मागे न धावता हे बाय प्रॉडक्ट्स आहेत असं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काहीतरी दुसरं केल्यानंतर मिळणारी वस्तू आहे ही. सो त्या दृष्टीने सातत्याने कष्ट करणं, कष्टांसाठी नुसतं सातत्य नसून त्याच्या आधी त्याचं नियोजन करणं की कुठल्या दिशेला आपल्याला कष्ट घ्यायचे, आणि त्यासाठी योग्य असे मित्रमैत्रिणी, योग्य असे शिक्षक, योग्य असे मार्गदर्शक यांची निवड करणं, आणि मग त्या दृष्टीने त्या एका ध्येयाकडे वाटचाल करत राहणं. आणि त्याच्यामध्ये येणारं प्रत्येक अपयश, प्रत्येक पायरीवरचं जो काही सेटबॅक आहे त्या सगळ्या सकट त्याचा स्वीकार करून पुढे पुढे चालत राहणं त्या एका वाटेवरती, हे माझ्या मते त्यात ते जे लोक करतात ते लोक यशस्वी होतात.
म्हणजे आता अमिताभ बच्चनचं सुद्धा त्याचं एवढं सगळं डबघाईला आलं होतं आणि त्याचं सिनेमा चालत नव्हता, त्याच्यावरती अनेक गोष्टींचे आर्थिक तणाव उत्पन्न झाले होते. त्याचं म्हणणं इतकंच होतं की मला जगात करण्यासारखं काय आहे, तर मला अभिनय करता येतो, तर मी असा अट्टाहास आता धरून ठेवू शकत नाही की मला आता सिनेमा मिळत नाही तर मी आता काहीच करणार नाही. तो टीव्हीवरती काम करायला लागला आणि मग त्याचं आत्ताचं जे यश आपण बघतोय की 70-75 वर्षाचा झाला तरी त्याला अजूनही सातत्याने सिनेमे देत राहतात लोक, लोक ते बघायलाही जातात. हे जे आहे हे त्यांनी त्याच्या त्याच्या कलेशी किंवा त्याला जे येतं त्या गोष्टीशी राखलेलं इमान आहे आणि त्याचं पारितोषिक म्हणून त्याला हे सगळं मिळत आहे. कारण की त्यांनी इतर लोकांच्या आयुष्यामध्ये बरोबर बरोबर ह्यानं त्या अगदी प्रकारे व्हॅल्यू ऍड केला. तर माझ्या मते यश आणि त्याचं मापक हे व्हॅल्यू ऍडिशनशी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या कामातनं इतर किती लोकांपर्यंत त्यांना कुठल्या तरी पद्धतीने मूल्य देताय. मग बरोबर आनंद असेल किंवा वस्तू स्वरूपात असेल, कसंही. म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट समजा, बिल गेट्स घेतला, जगातला पहिले 10 श्रीमंत लोकांपैकी एक जो अजूनही आहे, तर त्यांनी जे सॉफ्टवेअर तयार केलं ते जगभरात जवळजवळ 70-80% लोक अजूनही मायक्रोसॉफ्टचा कम्प्युटर वापरतात. तर त्या प्रत्येक माणशी एक एक डॉलर जरी काढला तरी त्याच्याकडे जेवढी आता संपत्ती आहे त्याचं जस्टिफिकेशन मिळाल्यासारखं होतं, कारण की त्यांनी एवढ्या सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना ते सोपं करून दिलं, त्यांना ते सुकर करून दिलं रोजचं जगणं. आज आपण कम्प्युटरशिवाय किंवा संगणकाशिवाय असा विचार करू शकत नाही की आपलं आयुष्य पुढे जाईल. सो मग ज्या लोकांनी हे केलं ते अतियशस्वी होणारच आहे. किंवा आता जेफ बेझॉस आहे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, पण तो नुसता एकटाच श्रीमंत नाही, त्यांनी हजारो लाखो लोकांना नोकऱ्या दिल्यात. आता पॅन्डेमिक मध्ये घरपोच सगळं देतोय, लोकांना आणून वेगवेगळ्या देशांमध्ये देतोय. सो त्याच्यामुळे तो श्रीमंत आहे. तुम्ही जेवढी व्हॅल्यू लोकांच्या आयुष्यात निर्माण कराल त्याच्या मोबदल्यात तुम्हाला ते यश मिळणार आहे, त्या मोबदल्यात तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. हा तर एक नियम आहे. खरं खरंय. ही सगळी मजा आहे. मजा तर आहेच आहे. हा, अद्भुत आहे, सगळंच अद्भुत आहे. म्हणजे मला ना आपलं म्हणजे हे यश अपयश हे तर आहेच, गोष्टी इंटरेस्टिंग आहेत, पण खरंच काय राहतं शेवटी. म्हणजे माणसानं बनवलेल्या वास्तू राहतात, त्यांनी केलेली भव्य दिव्य अशा कलाकृती राहतात, का अजून काय राहतं चिरकाल अनेक वर्ष की तो जगाला काहीतरी देऊन जातो, असं काय असतं. आणि प्रत्येकाला वाटतच असेल ना की आपण जगाला काहीतरी उत्तम द्यावं, सुंदर द्यावं. ऑलरेडी सुंदर असलेल्या या जगात आपली एक पॉझिटिव्ह भर पडावी असं वाटतच असेल की अनेक लोकांना आपापल्या क्षेत्रामध्ये. अनेक लोक देतही असतात. आणि दुसरं असं की काय म्हणतात त्याला, सगळे राजे महाराजे जे कोण होऊन गेले त्या सगळ्या लोकांनी काय मंदिरं बांधली, मोठमोठाले किल्ले बांधले, पॅलेस बांधले, अजून काय काय बांधलं आणि असं सगळं केलेलं आहेच आहे, प्रश्नच नाही. किंवा आता सुद्धा अनेक लोक काय काय शोध लावत असतात, काय काय करत असतात ज्याच्यानी जगाला चांगल्या पद्धतीने आपण भरीव असं कार्य काहीतरी करत असतात लोक. मात्र मला असं वाटतं की त्या सगळ्याला एक मर्यादा आहे. म्हणजे काही जरी कितीही श्रेष्ठ असलं तरी ते काळाच्या पटलावरती किती काळ राहणार आहे. म्हणजे अगदी तू आयफेल टॉवर घे किंवा ताजमहाल घे, तर काही शेकडो वर्षांपूर्वी ताजमहाल नव्हता, काही शेकडो वर्षानंतर कदाचित तो नसेल. आयफेल टॉवर जिथे ज्या जमिनीवरती आत्ता आहे तिथे काही हजार वर्षांपूर्वी तिथे डायनोसॉर असतील आणि अजून काही हजार वर्षानंतर तिथे तो आयफेल टॉवर नसेल कदाचित. त्यामुळे तो जो काय पट आहे तो काळाच्या किती मोठ्या पटापर्यंत तो इम्पॅक्ट राहतोय हे सांगणं थोडं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं कितीही शाश्वत असलं तरी प्रत्येक पिढीला त्यातनं तीच माहिती मिळेल किंवा तीच प्रेरणा मिळेल अशी काही खात्री नाही, असं मला वाटतं व्यक्तिगत. जरी जेव्हा त्या असतात तेव्हा त्या सगळ्या वास्तू अर्थातच किंवा अशा सगळ्या गोष्टी लोकांना अर्थातच प्रेरणा देतात, त्याच्याबद्दल शंका नाही. मात्र मला असं वाटतं आजकाल की ह्या सगळ्यापेक्षा माझ्या मते भाषा किंवा जे काही काम भाषेचं आहे की माणसांचे विचार एकमेकांपर्यंत पोचवणं,
ह्यासाठी निर्माण झालेली भाषा किंवा आत्ताच्या काळामध्ये आंतरजाल, माणसांचे विचार एकमेकांना जोडून देण्याची एक साधन असं, म्हणलं आपण आंतरजालाला किंवा इंटरनेटला, तर ते ह्या दोन गोष्टी मला असं वाटतात की ह्यांचा एका माणसाने निर्माण केली नाहीये ती गोष्ट, पण त्याचा जो काय इम्पॅक्ट आहे तो अतिशय चिरकाल राहणारा असा आहे. आणि माणसांचे विचार शेवटी राहतात, कारण काय आपण ह्या बाकी सगळ्या गोष्टींची जर कालमर्यादा बघितली आणि त्याच्या अगेन्स्ट आपण काय टिकलं त्याच्यापेक्षा जास्त असं म्हणलं तर धर्म ही अशी गोष्ट आहे जी अनेको वर्षांपासून आहे. तर तो धर्म पुढे पुढे चिरकाल चालू आहे. त्या लोकांना अजूनही त्याच्यामध्ये संदर्भ सापडतो. ते संदर्भहीन झालं नाहीये. सो जे विचार संदर्भहीन होत नाहीत हजारो वर्ष, मला वाटतं तेच चिरकाल जगावरती छाप सोडून जातं असं काहीतरी आहे. बाकी जे करतात त्याला कालमर्यादा आहेत, नाही म्हटलं तरी थोड्या मोठ्या, पण कालमर्यादा आहेतच. आपल्याला जगता आलं पाहिजे ना खूप वर्ष, म्हणजे पुढे काय झालं हे आपल्याला कळेल. म्हणजे आता जसं 2050 साली 2050ला जग कसं असेल, 2060-70ला जग कसं असेल ते बघायला कसं वाटेल आपल्याला. आत्ता एवढा चेंज झालाय तर तेव्हा केवढा झालेला असेल. हो हो हो. आणि मला असं वाटतं की आता काही टक्के लोक जे आता पृथ्वीवरती आहेत ते 100-150 वर्ष तर नक्कीच जगणार आहेत. त्याचं कारण असं आहे की विज्ञानाची प्रगती एवढी झालेली आहे आत्ताच्या घडीला, पुढे पण नाही, आत्ताच्या घडीला अशी प्रगती झालेली आहे की 3D प्रिंटर्सनी आपण कदाचित माणसांची जी आतली अवयव आहेत ती सगळी प्रिंट करू शकतो. तर मग आता मृत्यू येतो म्हणजे काय होतं की आपण आपले आतले जे शरीरातले अंतर्गत अवयव आहेत ते खराब व्हायला लागतात, त्यांच्यात काही बिघाड व्हायला लागतो. पण जर तुला असं कळलं की तुझ्या किडनी खराब झाल्यात, तुला डोनर मिळणार नाहीये, तर तू नुसतं घरामध्ये 3D प्रिंटरनी किंवा डॉक्टरना सांगून 3D प्रिंटरनी किडनी प्रिंट करून तुला लावून घेतल्यास तर तू अजून जगतच राहणार आहेस पुढे. किंवा हृदय थोडं बंद पडतंय तर नवीन एक हृदयाचा एक झापड जी आहे ती आपण झडप ज्याला म्हणतो हृदयाची ती बदलून घेता येईल. त्याला काही फारसा वेळ लागणार नाही. आणि हे आता घडतंय आपण जेव्हा बोलतोय तेव्हा, तर त्याच्यामध्ये अनेक असं होऊ शकतंय. होऊ शकतंय नाही, आता होतंय. ऑलरेडी लॅब्स मध्ये हे सगळं होतंय. हे आता सामान्य माणसं 2050 पर्यंत पोहोचणारच आहे. त्यामुळे आपण काय म्हणतात त्याला आपली पिढी कदाचित खूप जास्त वर्ष जगेलही ह्या सगळ्यातनं. मात्र त्याच्यात गंमत अशी आहे की हे जे काय आपलं वाढलेलं आयुष्यमान असणार आहे ते आयुष्याच्या शेवटी असणार आहे. 60, 70, 80, 90, 100 नंतर पुढे असणार आहे. त्यामुळे तोवर आपला मेंदू तल्लख ठेवणं, आपले जे आहेत ते इतर स्नायू म्हणजे काय म्हणतात तसे निरोगी ठेवणं, हे आपलं एक मोठं काम होऊन बसणार आहे. कारण त्या सगळ्यांनाच असं वाटेल की हा आपण अमर व्हावं, चिरायू व्हावं, पण त्याच्यासाठी लागणारी जी गंमत आहे किंवा सातत्य आहे एखाद्या गोष्टीचं, ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणावं लागेल. आपण आता जसं मोबाईल वगैरे वापरतो आणि याच्यात सगळी माहिती आहे, पुढे कदाचित बारकी चिप वगैरे तयार होऊन आपल्या मेंदूत बिंदूत बसवतील किंवा हातात बसवतील, सगळी माहिती आपल्या जवळच असेल, असं काहीतरी घडेल. काय सांगता येत नाही बा. नाही नाही पुढे नाही, आत्ताच घडतंय, आत्ताच घडतंय. अशा प्रकारच्या मायक्रो प्रोसेसर चिप्स आत्ताच जो टेस्लाचा जो मालक आहे तो घालतोय अशा गोष्टी. इलॉन मस्कचं आता असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहेच. आणि तो तर विचार करतोय की चंद्रावरती, मंगळावरती वस्ती कशी निर्माण होईल ह्याच्या बाबतीत त्याचं प्लॅनिंग बिनिंग चालू आहे. त्यामुळे डेफिनेटली हे सगळं घडतंय. आत्ता आपण जेव्हा कोविडमध्ये आहोत सगळेजण, तेव्हा जो रिचर्ड ब्रॅन्सन आहे त्यांनी व्हर्जिन गॅलेक्टिक नावाची एक कंपनी त्याची आहे, ज्याच्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की सामान्य माणसाला जशी विमान प्रवास सहज शक्य झालेला आहे, तसं आता जर त्याला अंतराळात जायचं असेल तर तो अंतराळापर्यंतचा प्रवास सहज अशक्य होऊ शकतो. ह्याच्यासाठी जे ताफा लागणार त्याला स्पेसशिप्सचा आणि सगळ्याचा, त्याची तयारी पण त्याची. आणि तो म्हणला की सामान्य माणूस अंतराळापर्यंत जाऊन परत येऊ शकेल. फक्त 1-2 अंतराळवीर जाण्याची गरज नाहीये, सामान्य माणूस पण जाऊ शकायला पाहिजे. बापरे, कसं भारी भारी वाटेल, भारी वाटेल ना. लोक आपले अंतराळात फेऱ्या मारत बसतील. बापरे.
आलोच जरा जाऊन असं म्हणून जरा इकडे जाऊन आलो, अमुक एका ग्रहावर जाऊन आलो, त्या ग्रहावर जाऊन आलो. बापरे, हे अद्भुत आहे बरं का, हे प्रचंड अद्भुत आहे. माहिती नाही असं होईल की नाही माहिती नाही, पण खरंच झालं तर काय सांगता येत नाही. आणि जो काय आता स्पीड आहे शोध लावण्याचा, या गोष्टी घडण्याचा, तर काहीही सांगता येत नाही. माणूस काय करेल आणि काय नाही, थांबत नाही. माणूस हा पुढे पुढेच चाललाय. काय म्हणलं हे सगळं आता घडतंय. आपण जेव्हा बसलोय इथे बोलतोय तेव्हा हे जगाच्या एका कोपऱ्यात घडू लागलंय. बापरे. जगातले जे पहिले 2% श्रीमंत माणसं आहेत त्यांना हे सगळं आता सहज विकत घेता येण्यासारख्या स्थितीमध्ये आलेलं आहे. तर आता हे जसं मोबाईल फोन सुद्धा काही काळापूर्वी फक्त काही लोकांकडे असायचे आणि आता ते सगळ्यांकडे आहेत, तसंच ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता काही लोकांना उपलब्ध आहेत. काही 2030 2050 पर्यंत कदाचित सगळ्यांना ते उपलब्ध असतील ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे आपण नाकारूच शकत नाही. हे होतच राहणार आहे पुढे पुढे, असं तर आहेच आहे. माय गॉड. पण पण बघ ना, मृत्यू खूप लांब जाणार. आणि गंमत अशी आहे की आता ह्या कोविडमुळे माणसं जाण्याची बिचारी संख्या वाढली आहे. त्या काळात माणसांचं आयुर्मान कसं वाढेल या विषय एकीकडं सायंटिस्ट विचार पण करत असतील, नाही का? म्हणजे माणूस लढतोय ना, माणूस भारी आहे, लढतोय केवढा बघ ना, किती चिवट आहे जगण्याला. कधी कधी ऐक ना, मला कधी कधी गंमत वाटते. आपण तू तर मगाशी म्हणालीस ना, माणूस मरतो म्हणजे काय एक एक अवयव संपतो किंवा काय. खरंच काय होत असेल ना, मरण ही प्रक्रिया नेमकी कशी असेल? म्हणजे असं असं समजा होत तर नाही की जेव्हा माणूस मरतो आणि एकदम त्याला जाणवतं की अरे हे जे काही जगलं होतं ते सगळं स्वप्न होतं म्हणून, परत कुठेतरी तो उगवतो, जागा होतो. असं समजा होत असेल तर काय माहिती, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण मला असं वाटतं हे ह्या एका जन्मातच आपल्याला कळू शकतं की आपण जे मगाशी यशाबद्दल बोलत होतो की असं यश मिळू शकतो, असं सातत्याने प्रयत्न केल्यानंतर आपण एवढं दैदिप्यमान यश मिळवू शकतो वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपण स्वतःच प्रश्न विचारू लागतो की खरंच एवढ्या वस्तू हव्यात का, खरंच एवढं यश हवंय का, आणि त्याची आपण जी किंमत मोजतोय ती खरोखर रास्त आहे का? कारण की आज एवढा मोठा व्यवसाय उभा करायचा म्हणून जर तुम्ही 24 तासापैकी जर 20 तास काम करत असाल, कुटुंबियांपाशी नसाल, तर मग तो पैसा आणून तुम्ही फक्त कुटुंबियांना देताय किंवा त्यातनं काय मिळणार आहे? त्यातनं काय हासिल होतंय? तुम्ही खरोखर जगत आहात का, जिवंत आहात का, हा प्रश्न माझ्या मते हळूहळू आपल्यालाच कळायला लागतो. आणि तो हाच जन्मात कळायला, करेक्ट. त्यासाठी मरायची गरज नाहीये. म्हणजे नुसतं जिवंत असणं म्हणजे जगणं नाहीये. फक्त जिवंत आहे आणि यंत्रवत काम करतो याला काहीच अर्थ नाहीये. तर जगणं चालू आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि जगण्यामध्ये एकटे नसतो आपण, सगळा गोतावळा असतो आपला, आणि त्या सगळ्या सकट पुढे जाणं महत्वाचं आहे. सगळ्या सकट पुढे जाणं, पण त्याच्यातनं सुद्धा असं आहे की तुमच्या जगण्याला तुम्ही काय अर्थ बहाल करताय, तुम्ही नेमकं काय करताय ज्याच्यामुळे तुमच्या जगण्याला एक वेगळा आयाम मिळतोय, एक अर्थ प्राप्त होतोय. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. कारण काय त्याचा विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनीच की हे एवढं सगळं मला का हवंय, हे कशासाठी चाललंय. कारण काय हे सगळं जे काय आपण गोळा करणार आहोत ते इथेच टाकून जाणार आहोत. हा कितीही मोठा पसारा केला तरी तो भातुकलीचा खेळच असणार आहे. ह्या इथेच ठेवायचा आणि आपल्याला जायचं आहे. आणि ही जाणीव जेव्हा जवळ आपल्या येत जाते, ती जाणीव जेवढ्या लवकर आपल्याला सशक्त पद्धतीने, प्रखर पद्धतीने आपल्यापाशी येते, मला असं वाटतं की त्या जाणीवेतनं कुठेतरी आपल्याला स्वतःलाच प्रश्न पडायला लागतील की हे काय चाललंय, ह्या सगळ्याचा हेतू काय. आणि मगाशी जे तू म्हणालास की काळावरती छाप, तर 100 वर्षापूर्वीचा श्रीमंत माणूस कोण होता म्हटलं तर आपल्याला लक्षात नाहीये. मागचे 10 नोबेल पारितोषिक विजेते लोक जे आहेत त्यांची यादी सांगा म्हटलं तर ते आपल्याला सहज मिळणार नाहीये. मात्र आपल्याला आपल्याच गोष्टी ज्या आनंद देतात अशा 10 कुठल्या आहेत असं म्हटलं तर आपल्याला लक्षात राहतं. त्यामुळे एकतर आपलं आयुष्य जेव्हा आत्ता छोटं आहे, त्या छोट्या आयुष्यात
ह्या गोष्टींना महत्व नाहीये की फार अतिरेकी यश मिळावं एखाद्याला किंवा प्रत्येकाला मिळावं. मात्र ह्या गोष्टीला निश्चित महत्व आहे की तुम्ही तुमची स्वप्न जेवढी छोटी मोठी असतील ती तुम्ही पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न केलाय का नाही. आणि दुसरं असं की ते त्याचा जो काय त्याचं निष्पन्न झालं असेल त्या प्रयत्नाचं, म्हणजे तुम्हाला यश मिळालं असेल, अपयश मिळालं असेल, तरी त्या सगळ्यातनं त्या खेळाची एक मजा आली आपल्याला आणि आता हे सगळं इथे ठेवून जायचंय. इतकं निर्लेपपण येणं किंवा थोडं त्यापासून दुरावणं, ही प्रक्रिया तरी घडलीये का नाही तुमचं वय होस्तवर, हे स्वतःपाशी पडताळणं पण जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण की शेवटी जगून गेलो, खूप पैसे कमवले, 7 पिढ्यांना पुरतील इतके पैसे कमवले, नोबेल मिळालं, अजून काय पेटंट मिळाले, असं काही 50,000 गोष्टी तुम्ही आयुष्यात करूही शकाल. मात्र तुम्हाला तुमच्या सगळ्या असण्यातनं नसणेपणाकडे जाण्यासाठी तुम्ही काय केलं, हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतं आता आजकाल. आणि मी त्याला अध्यात्म वगैरे नाही म्हणणार, मी असं म्हणेन की तुमचा जो मूळ गाभा होता किंवा तुमचं जे मूळ होतं त्याच्यापाशी तुम्ही परतलात की नाही, आत बघितलं का नाही. कारण काय हे सगळं यश जे आहे ते सगळं बहिर्मुख आहे, बाहेर बघून बघून आहे सगळं, की लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही यशस्वी आहात. पण तुम्ही आतमध्ये तुमच्या अंतरंगात किती यशस्वी आहात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो त्या माणसाने त्या त्या वेळेला सोडवायला पाहिजे. त्यातनं माझ्या मते काहीतरी वेगळं सकारात्मक कळेल. त्यासाठी मरायची किंवा मरून मग नंतर बघूयात असं म्हणण्याची काही तथ्य नाही. ते आजच कळलं पाहिजे आपल्याला की आपण ह्या गोष्टीचा काय विचार करतो, की मेल्यानंतर काय उरणार आहे आपल्याला. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. बरोबर आहे. अगदी जे आहे त्याकडे बघणे, त्याकडे डोळसपणे बघणे आणि ते काय एन्जॉय करणे. लाईफ इज ब्युटिफुल. प्रत्येक क्षण मस्त आहे आणि तो मस्त करायला पाहिजे, ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हो, कारण काय आयुष्याने आपल्याला फार गोष्टी हातात ठेवल्याच नाहीत ना. आपल्या हातात कधी आपण जन्माला येणार हे नाहीये, आपण कधी मरणार हे नाहीये. फक्त एकच खात्री आहे की जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कधीतरी मरणार आहे. मात्र त्या मधल्या दोन काय म्हणतात त्याला, अवकाशामध्ये आपण काय काय करतो आणि कसं करतो, एवढंच माझ्या मते ते आपल्या हातात आहे. आणि आपण करेक्ट प्रत्येक करेक्ट वेळेला तो करेक्ट. पर्याय खूप चांगल्या पद्धतीने निवडायला पाहिजे, की काय केलं म्हणजे आयुष्य आपलं आणि आपल्यासोबत इतरांचं जास्त आनंददायी होईल, सुसह्य होईल किंवा करेक्ट. असं काहीतरी. उत्सव उत्सव केला पाहिजे, आनंद उत्सव. येस, ऍब्सोल्युटली. जगणं जगणं उत्तम करत राहणे, मजा करत राहणे, काही नाही. तेच आहे आपल्या हातात. खरंय. आनंद, हॅपीनेस ते स्वतः घेणे आणि दुसऱ्यांना देणे. हो. करेक्ट करेक्ट. एवढंच मेन आहे. आणि आपण कोविडच्या निमित्ताने तेच केलं, एवढ्या गप्पा मारून. जे हो. काय सगळी भीती होती, सगळं मळं अरे, होतं, सगळं असं स्वच्छ धुवून तेवढं जग जग फिरून आलो ना आपण. काही विषयांमधले बोलून बोलून हो. काय काय समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती आपल्यालाच खूप अशा गोष्टी खरं तर जाणवत असतात, पण आपण एवढं शांतपणे बसून विचार करायला वेळ नाही असं म्हणून ते सोडून देतो. त्यामुळे ते सगळं हो मंथन करायला एक छान अवकाश मिळाला आपल्याला, की एक 6-7 पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींकडे विचार करून बघण्याची एक शांत बसून चर्चा करायची संधी मिळाली आपल्याला. त्यामुळे मजा आली. अगदी मजा आली मजा आली. आणि मला बेसिक बेसिक हे खूप मला पटलंच आहे अगदी. लाईफ इज ब्युटिफुल. बस हो. हे वाक्य डोक्यात ठेवायचं आणि प्रत्येक क्षण न क्षण मस्त करायचा. हो. तेच महत्वाचं. त्याने आपण सगळ्या गोष्टींवर मात करू शकू, हो. बाहेर पडू शकू, मजा करू शकू. अगदी अगदी. तेच करेक्ट वाटतं मला. येस, लाईफ इज ब्युटिफुल. त्यामुळे वाह 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 मस्त. मस्त गप्पा मारलेल्या आहेत, खूप खूप दिवस गप्पा मारल्यात आणि त्यातनं काय 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 मिळालंय. सो आता बघूयात आपण त्याचं काय करतोय आपापल्या आयुष्यामध्ये. आयुष्य किती छान प्रकारे जगतोय ते माझ्या मते आपण शोधूयात. अगदी अगदी अगदी. आपापल्या वाटेनं आपापल्या मार्गानं मजा करत जाऊया.
अगदी अगदी. पुन्हा माझ्या मते आपल्याला काही वर्षानंतर थोडा वेळ मिळाला की पुन्हा चर्चा केली तर कदाचित वेगळं काहीतरी आपल्याला हाती लागेल. पण आता जे मिळालंय ते मस्त हो. आहे आणि ते खूप भारी आहे. असंच म्हणेन मी. अगदी 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 अगदी. मज्जा रे. ठीक है मग, इसी के साथ आज का रंगारंग कार्यक्रम खत्म करेंगे. आहे. मजा आली. मस्त मस्त, छान छान छान. ओके. चलो रे. बाय बाय. बाय बाय. वा. आला शेवटाचा क्षण जरी, अब्जावधी भाग त्याचे करावे, आनंदाने उत्साहाने त्यास भरावे, जगण्याच्या या दुर्दम्य इच्छेने मरणासी मग त्या भय वाटावे, शंभरीचा देऊन आशीर्वाद त्याने गुमान मागे फिरावे, कारण जीवन आपले सुंदर आहे. खरंच जीवन आपले सुंदर आहे. अंतर जरी हे वेढले, अंतरे ही वाढली, दुरावले देश सारे परी, विश्व कुटुंबची जाहले, दुरावले देश सारे परी, विश्व कुटुंब